पावसाचे काळे ढग आकाशात जमा झाले होते. श्रुती ऑफिसमधून बाहेर पडली. हातात छत्री होती, पण तिला पावसात भिजायची इच्छा झाली. प्रत्येक थेंब तिला जुन्या आठवणीत नेऊन सोडत होता. आर्यनची आठवण. कॉलेजच्या त्या पावसाळी दिवसात दोघं एकत्र पावसात भिजायचे. त्यांचं तिच्या हातातलं गरम चहा घेणं, तिच्या केसातून पाणी झटकणं, सगळं अगदी जिवंत वाटायचं. पण आयुष्याला वेगळं वळण मिळालं. आर्यन परदेशी गेला आणि त्यांच्या प्रेमकथेला विराम मिळाला. आज 5 वर्षांनी तोच पाऊस तिच्या आयुष्यात आला होता. समोरच्या कॅफेमधून बाहेर पडणारा चेहरा पाहून ती थबकली. आर्यन. दोघे एकमेकांकडे काही क्षण बघत राहिले. पावसाचे थेंब त्यांच्या भावनांना भिजवत होते. तो हळूच तिच्या जवळ आला. कसे आहेस, श्रुती? त्याचा आवाज हलका पण ओलसर होता. चांगली आहे, पण तुझ्या आठवणींच्या पावसात नेहमीच हारून जायचं, ती म्हणाली. दोघांच्या नजरा एकमेकांना पुन्हा विचारत होत्या. का आणि कधी असं झालं? आर्यनच्या डोळ्यात एक वेदना दिसली. श्रुती, माझ्या हातून चुकलं. तुला आयुष्यभराचा पाऊस द्यायचा होता, पण मी फक्त दूर गेलो. श्रुतीने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. आता उशीर झाला नाही का? उशीर झाला असता तर मी इथे नसतो, तो म्हणाला. त्याच्या आवाजात विश्वास होता. श्रुती काही बोलणार इतक्यात आर्यनचा फोन वाजला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. माझ्या पत्नीचं ऑपरेशन आहे. तिला सोडून इथे आलो कारण तुला शेवटचं भेटायचं होतं. श्रुतीचा श्वास थबकला. त्याच्या आयुष्यात आता कोणी दुसरं होतं. पाऊस तिच्या भावनांसोबत ओसरत चालला होता. तुझ्या आठवणींचा पाऊस मला नेहमीच भिजवत राहील आर्यन, पण आता तो थांबू देणं गरजेचं आहे, ती म्हणाली. आर्यनचा चेहरा ओढवला, पण तो काही बोलला नाही. पावसात चालत श्रुती पुढे निघून गेली. पाठीमागे फक्त तिच्या पावलांचे आणि पावसाच्या थेंबांचे संगीत उरले. त्या दिवशी पावसाने एका प्रेमकथेचा शेवट केला, पण श्रुतीच्या आयुष्यात एका नवीन सुरुवातीचा वारा वाहू लागला. आठवणींचा पाऊस तुमच्या आयुष्यात कधी आलाय? अशा हृदयाला स्पर्श करणाऱ्या क्षणांची तुमची गोष्ट आमच्यासोबत शेअर करा. कमेंटमध्ये तुमच्या भावना व्यक्त करा आणि अशाच प्रेमळ आणि भावनिक कथांसाठी प्रेम एक कथा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.